बरोबर आणि महाराज आता आईच्या जवळ आणि येऊ लागला. अत्यंत तेजस्वी बालक होता, हातामध्ये आणि दिव्य अशा प्रकारचं शस्त्र होतं. आता आला आणि आल्याच्या बरोबर आई जी आहे त्या आईला प्रेम आणि त्या बालकाविषयी निर्माण झालं आणि ते बाळाचे लाड करू लागले, कौतुक करू लागले. वा रे वा माझा सोने, वा वा. आणि त्या बाळाचं आणि ते दिव्य स्वरूप इतका छान होता ना. तो गण आहे, गण सुरुवातीला अत्यंत तेजस्वी आणि त्या गणाला आईनं आज्ञा केली, बाळा आता आपल्या आणि या द्वारावरती आणि तुला उभं राहायचंय आणि बघ मी तुला सांगते अजिबात येऊ द्यायचं नाही. अशा प्रकारे कडक आणि काय कर. आणि आईनं आता त्या बालकाला सूचना केली आणि बालक आता तिथे गण जो आहे तो आणि गणपती हातामध्ये दिव्य शस्त्र धारण करून उभा राहिला. आणि तिकडनं आता शंकर आला. पार्वतीला भेटायची इच्छा झाली आणि तो भगवान भोलेनाथ आणि पार्वतीला भेटण्याकरता आपल्या स्वतःच्याच घरामध्ये आता तो येऊ लागला असताना तिकडनं आणि पहारा देत गणपती बाप्पा आणि विराजमान होता गेट वरती. आणि त्यानं सांगितलं, हे बाबा, ए कोण रे तू, कोण, तुला आतमध्ये येता येणार? भगवान भोलेनाथ म्हणायला लागले, अरे असं काय करतो, हे माझं घर आहे, माझं, आणि माझ्या घरात येण्याकरता आणि मला अडवणारा कोण रे तू? त्यानं गणपतीनं सांगितलं, हे बघा देवा, असाल तुम्ही जगाचे मालक, पण माझ्या आईनं सांगितलं घरामध्ये आपल्या महालात आणि कोणालाही येऊ द्यायचं नाही, मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणार. शंकराला राग आला, म्हटले अरे चल बाजूला हो. आणि पायऱ्या चढू लागले भगवान शंकर. तो बालक म्हणतोय, देवा येऊ नका, माझ्या जवळ येण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. आणि म्हणून महादेव आता त्याला बोलायला लागले असताना दोघांच्या मध्ये आणि थोडीशी बाताबाती होता होता आणि युद्ध जे आहे ते युद्ध सुरू झालं. त्यावेळेला आता या युद्धाचा परिणाम काय होतो? आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या देवता ज्या आहेत आणि त्या देवता शिवनामाचा उच्चार करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भयंकर युद्धाचा परिणाम असा होतोय महाराज की त्यावेळेला पृथ्वी माता कंपायमान व्हायला लागले. एक गर्जना जे ते गर्जना आकाशातून आणि एकदम प्रलयाच्या स्वरूपात या पृथ्वी तलावर पडायला लागली. आता नेमकं काय होणार? आणि म्हणून सगळ्या देवतांना आतुरता लागले. शंकर आणि शंकराचा क्रोध अनावर होतोय. आणि त्यावेळेला देवाने आपला जो त्रिशूल आहे तो त्रिशूल आणि त्या गणपतीच्या आणि मानेवरती धरलेला आहे. आणि हळूहळू गजानन बालक जो आहे धाड दिशी जमिनीवरती पडलेला आहे. आणि बाल गजानन जमिनीवरती पडला. शंकर आणि त्या शंकरानं आणि गजाननाला मारलं. आणि ही बातमी पार्वती मातेला कळाली. आणि पार्वती माता त्या ठिकाणी भयानक आक्रोश करीत आणि धावत आलेली आहे. आणि आपल्या बाल गजाननाला पाहिल्याच्या नंतर मृत अवस्थेमध्ये
मध्ये झालेल्या आणि त्या गणपतीला पाहिल्याच्या नंतर आता पार्वती माता शंकरावरती रागावलेली आहे. डोळे मोठमोठे करायला लागले आणि बोलू लागले, देवा काय केलंय तुम्ही? माझ्या बालकाला, माझ्या गणाला, माझ्या सेवकाला तुम्ही मारलंय. आता मी साऱ्या पृथ्वीला प्रलयाच्या राशीमध्ये समाप्त करते असं म्हणून आणि मातेनं आता श्वास जो आहे आणि तो श्वास जगाचा थांबवण्याकरता प्रलय जो आहे तो प्रलय आरंभला. आता सारं जग जे आहे ते जग भस्म होते की काय अशा प्रकारची अवस्था झाली. आणि त्या टायमाला सर्व जे देव आहे ते देव पार्वतीचा धावा करतायत, जगदंबेचा धावा करतायत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझे वावरे वारी संकटाला. आई कृपा घरी माझ्यावरी जगवे तुरंत सारे. आई कृपा घरी माझ्यावरी जगवे तुरंत सारे. असं गोदला ये